हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. जनतेनं ज्यांना नाकारलं ते जनादेशाला नाकारतायत. राहुल गांधी जुने मुद्दे उगाच उकरतायत. देवेंद्र फडणवीसांचं राहुल गांधींना लेखातूनच प्रत्युत्तर. मतदानाचा टक्का अचानक वाढल्याचं राहुल गांधींचं म्हणणं हास्यास्पद. कामठीतल्या निकालाला माढा, श्रीरामपूर आणि वणीतल्या निकालानं प्रत्युत्तर. राहुल गांधींच्या लेखाला फडणवीसांचं उत्तर. महायुतीत आहोत, जपून बोला. शिवसेना आमदार निलेश राणेंची बंधू नितेश राणेंना जाहीर समज. धाराशिवमधील संघर्षावरून राणे बंधूंमध्ये वादाची कळ. तर तुम्ही टॅक्स फ्री आहात, नितेश राणेंचं प्रत्युत्तर. उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीसोबतच मनसेकडून एकला चलोरेची ही चाचपणी. राज ठाकरे कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष. मुंबईतल्या शिवसेनेच्या निरीक्षकांची आज मातोश्रीवर बैठक. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई निरीक्षकांची नेमणूक. सेना मनसे युती संदर्भात चर्चेची शक्यता. शरद पवार आणि अजित पवार पुन्हा उद्या एकाच मंचावर. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट इथं होणाऱ्या कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित राहणार. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, बच्चू कडूंचा इशारा. रत्नागिरीजवळ मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी टँकर आणि मिनी बसमध्ये भीषण अपघात. काही काळ वाहतूक ठप्प. 2 गाड्या आणि घरांना आग. मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवास आणखी वेगवान होणार. द्रुतगती महामार्ग 10 पदरी करण्याचा निर्णय. 14,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित. देशभरात कोरोनाचे आणखी 4 बळी. मृतांची संख्या 59 वर. 5,755 रुग्ण उपचाराधीन. नाशिकमध्ये पावसामुळे भाजीपाल्याचं शेतातच नुकसान. आवक घटल्यामुळे मेथी, शेपू, पालक, वांगी, टोमॅटो महागले. फळभाज्या 60 रुपये तर पालेभाज्या 80 रुपयांवर. संत श्री गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्यात दाखल. पातूरच्या घाटात पांढऱ्या शुभ्र कपड्यातल्या वारकऱ्यांची मनमोहक दृश्य दिसली. अमेरिकेच्या कोको गॉफनं फ्रेंच ग्रँड स्लॅमचं महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलं. 2 तास 38 मिनिटांच्या सामन्यात 3 सेटमध्ये विजय.